सगळं ह्याच्यात छान एकदम ऑर्गनाइज राहतं आणि सगळं एकदम नथ आणि इयरिंग्स आणि हे सगळं एकदम वेगळं वेगळं ठेवता येतं. आता मला नवीन गोष्ट घ्यायची आहे ती आहे मला बँगल्स ठेवायला पण एक ऑर्गनाइज काय असा बॉक्स किंवा असं काय असेल ना ते मी शोधते, तर ते पण मी घेईन लवकर. आणि ही झाली माझ्या बर्थडेची शॉपिंग. आता बर्थडेचा प्लॅन काय आहे तर चष्मा मी काढून ठेवते आता सध्या. तर बड्डेचा प्लॅन असा आहे की मी सुट्टी टाकली बड्डेसाठी 5-6 दिवसांची, पण माझ्या भाऊ बहिणीला सुट्टी नाही आहे. तर कुठे मी विचार करतो की अलिबागला वगैरे जायचं, कारण मी अलिबागला कधीच नाही गेली आहे, पण त्यांना सुट्टी नाही आहे. आणि मी एकटी सोलो ट्रिपचा पण लास्ट टाइम विचार केलेला की मी कधी क्रूजवर नाही गेली आहे, तर मी एक सोलो ट्रिप करेन. पण सोलो ट्रिपचं पण मन नाही यार, म्हणजे खूप टाईम मी एकटीच राहिली आहे, तर मला असं एकटं पुन्हा फिरायला एवढं काय माझा मूड नाही. आणि तसं कुठे पण लेवर्सवर वगैरे मी जाते ना, जिकडे क्रू माझ्यासोबत बाहेर नाही आहेत, तिकडे तर माझी सोलो ट्रिपच होते ना. मी एकटी बाहेर जाते किंवा एकटी खायला जाते किंवा एकटी काहीतरी करते. तर सोलो ट्रिपमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे, म्हणून मी विचार केला की माझ्यासाठी बेस्ट बड्डे गिफ्ट काय असेल. वेकेशनची माझी कॉन्सेप्ट काय आहे तर ती आहे की घरी राहणं, लोकांपासून दूर, अनफिल्टर्ड 5 दिवस मस्त श्वास, पिझ्झा आणि 15-16 तासांची झोप. आणि हे माझं ॲक्च्युली डेफिनेशन आहे वेकेशनची. तर मी विचार केला की मी तसं एन्जॉय करेन. मी मस्त घरी राहीन, मस्त खाईन पिईन, झोपेन टायमावर, खूप खूप झोपेन. आणि माझा जो पण झोपेचा कोटा आहे ना पूर्ण, आता पुढे पण खूप फ्लाईंग असणार ऑब्व्हियसली, तर तो मी आताच पूर्ण करेन. तर मी म्हणून कुठे काय जाणार नाही. कदाचित बर्थडेच्यासाठी डिनरसाठी आम्ही कुठे बाहेर जाऊ, पण अदरवाईज काय नाही. आणि यावर्षी मी बर्थडेसाठी स्वतःला ड्रेस पण घेतला. एक ड्रेस तुम्ही बघितला तो बर्थडेचा ड्रेस नाही आहे. बर्थडेचा ड्रेस मी थोडं स्पेशल असायला लागतो हा पण मी घातलेला ऑलरेडी ड्रेस. तर मी बर्थडेसाठी काय एवढं स्पेशल काय घ्यायचा विचार नव्हता केला. एक मला घ्यायचं होतं ती आहे की मला ना कमरेवर घालायला एकदम बारीकशी एकदम गोल्डची छान चेन घ्यायची होती. पण आता सध्या असं चाललं की मी माझं घर विकायला काढलं आहे आणि सॉर्ट ऑफ त्या डीलमध्ये आहे. तर थोडं मला अजून जास्त काय आता खर्च वगैरे जे पण आहेत ना ते कंट्रोलमध्ये ठेवायचे. पण आणि हे पण मी खूप मुटूरच खर्च होता, एवढं काय जास्त मी खर्च नाही केला. फक्त वॉच थोडं महाग पडलं मला, पण मला घ्यायचं होतं खूप टाईमपासून, तो इट्स ओके. आणि तेच मग आता हीच माझी बर्थडेची शॉपिंग आणि हे झालं बर्थडेचं. आणि जसं मी माझ्या टायटलमध्ये लिहिलं आहे की मी तुम्हाला माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे ते तुम्हाला दाखवेन. तर पर्सनल लाईफमध्ये पण जास्त काय चाललं नाही आहे.